साफसफाईवर आपण विशेष आमसभा बोलवली आहे. मागील आता सगळेजण कोणार्क हे सगळ्या विषयावर चर्चा करत आहे. मागील 3-4 वर्षात आपल्या अमरावती शहरात जे साफसफाईच्या बाबतीत जे 3-4 वर्षात अमरावती शहरातील लोकांना जे अतोनात त्रास झाला आहे, त्याच्यात आत्ताच मंगेशभाऊ मनोरे बोलले की त्यांच्या प्रभागातला कोणी एकतरी डेंग्यूनं गेला. असे कितीतरी लोक गेले. मंगेशभाऊ मनोरेंनी फक्त इथं उदाहरण दिलं आहे. तर आपला आता हे जे मागचे जे ठेके होते याच्या बाबतीत थोड़ा अभी टाइम का बंधन तो है नहीं, सबको आपने आधा घंटा देते. मैं वैसा भी मुद्दे शुरू बोलता है, लाइन छोड़ के बोलता नहीं. मैं मागच्या याच्यात आम्ही जेव्हा आष्टीकर कमिशनर होते त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडून त्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं की याच्यात मनुष्यबळाची अट टाका, पण त्यांनी ऐकलं नाही. त्याच्यानंतर या विषयावर 10, 12, 15 वेळा मी आंदोलन केले. एक वेळा या गेटवर आंदोलन केलं होतं साफसफाईच्या विषयात. आमच्यावर सिटी कोतवालीमध्ये गुन्हेही दाखल आहे त्याच्यावर. आता मागील 3-4 वर्षात आता ही जे सगळी सभागृहामध्ये बोमाबोम आहे आणि जे आज प्रतिदिनमध्ये पहा ना तुम्ही, फुल पेज, मतदारमध्ये फुल पेज, सगळ्याच पेपरमध्ये साफसफाईचा मुद्दा आहे. हा मुद्दा काही फक्त आज इथं आमसभा झाली सगळेजण चालले गेले असा विषय नाही आहे. 4 वर्षात या शहरातल्या लोकांनी जे अतोनात त्यांचे जे हाल झाले आहे त्याच्या बाबतीत आपण काय इथं निर्णय घेणार आहे, म्हणजे आता आमसभा मधलं शेवटी तुम्ही काय निर्णय देणार आहे हे आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे आता फक्त नवीन ठेक्याच्या बाबतीतही बोलतो मी, पण या जे 4 वर्षात या शहराच्या लोकांचे जे हाल झाले, म्हणजे नालीची अशी कंडिशन आहे, काही ठिकाणी म्हणजे 4-4 फुटाची नाल्या ते गायब झाल्या आहे, वरतून पाणी वाहते. तर याच्या मागचं कारण असं की काम पूर्ण ठप्प होतं. तर या बाबतीत आपण आता तुम्ही आत्ताच बोलले की इसके बारे में प्रशासन बोलेगा. प्रशासन तो बोलेगा महापौर साहब, पर आपको भी रूलिंग देना पड़ेगा इसके अंदर. इन्होंने जो शहर के लोगों का हाल किया उसके अंदर वो ठेकेदारों पे आप क्या कार्रवाई करेंगे, ये आम सभा जब ख़त्म होने के पहले आपका हमको रूलिंग चाहिए. वो इसलिए चाहिए की तुम्ही महापौर झाल्याबरोबर तुम्ही म्हटलं होतं की मी स्वच्छता पाहणार आहे. तुम्ही स्वच्छतेसाठी दौरेही तुमचे चालू आहे, तुमचं अभिनंदन. मग आता असेल तर ही आमसभेमध्ये तुम्हाला त्या मागील 4 वर्षात या शहराच्या लोकांचे जे हाल झाले, कितीतरी लोकांना बिमाऱ्या लागल्या, त्यांचे आपण आरोग्य परत आणू शकत नाही, पण त्यांच्यावर आपलं रूलिंग आम्हाला त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे याच्यात फक्त प्रशासन जबाबदारी नव्हतं, ते सत्ताधारी होते, तेही जबाबदार होते. पण आता ठीक आहे, ते जाऊ द्या, जे मागचं झालं ते झालं, पण असं सोडता कामा नाही. नाही तर मग ही प्रथा पडून जाईल इथं कि कोई भी आओ अपने गांव को लूट के जाओ, कोई कुछ बिगाड़ने वाला नहीं. आखिरी के 4 साल में बाद में ये आम सभा में लेते हैं, नगर से बोमलते अपने अपने घर को चले जाते हैं. ऐसा होने वाला काम नहीं है. ये शहर या शहराच्या लोकांसोबत इतकं, म्हणजे मी तो म्हणतो की हे तर म्हणजे मोठा गुन्हा आहे. 4 वर्षात काय हाल लोकांचे, म्हणजे लोक आंदोलन, निवेदन, काहीच नाही. सगळे अधिकारी, जेवढे अधिकारी होते यांना माहीत होते की साला काय करणार आहे, फक्त आंदोलन निवेदन देणार आहे, आपले तर महिन्याचे चालू आहे बरोबर. म्हणून तुम्ही आता स्वच्छतेचा मुद्दा घेतला आहे, म्हणून या विषयावर ज्या ठेकेदारांनी 4 वर्ष या शहराच्या लोकांचे अतोनात हाल केले त्याच्यावर तुमचं आम्हाला रूलिंग लागेल. तुम्ही त्यांच्यावर कोणती कारवाई करता, ब्लॅकलिस्टेड कारवाई करता, अजून काही कारवाई करता, ही अपेक्षित आहे तुमच्याकडून. मला वाटते 100% तुम्ही याच्यावर रूलिंग देणार आहे. मी याच्या अगोदरच बोललो होतो की आष्टीकर आले, कोणी आयुक्त येते, आपल्या मनानं ॲग्रीमेंट करते, मग तो चालला जाते, मग आमच्यासारखे तुमच्यासारखे लोक बोमलतात, पत्रकार पेपरमध्ये लिहितात, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना माहीत आहे की काही केलं तर काही नाही आहे. अजून महापौर साहेब तुम्हाला एक सांगतो, आपल्या महानगरपालिकेचं 60% खर्च फक्त स्वच्छतेवर होते. 60%. इसलिए मैंने आपको जब आप सुबह आप आए थे ना, आपने बोला 2 मिनट 3 मिनट. ये 2 मिनट 3 मिनट का विषय नहीं है. ये जो मुद्दे के साथ में बोलेगा उसको बोलने देने को ना, और जो मुद्दा छोड़ के बोलता उसको नीचे बैठाओ ना. हाँ, जो मुद्दे के साथ में बोलेंगे उसको नहीं बोलने देंगे तो फिर आमसभा काय के लिए लेते. पर ये आमसभेमध्ये आमसभेच्या शेवटी
मागील 4 वर्षात काय झालं याच्यावर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. दुसरा, आता हा जो नवीन ठेका झाला आहे, या नवीन ठेक्याच्या बाबतीत आता हे सगळ्या लोकांनी खूप काही बोलले आहे की नवीन ठेक्यात हे आहे ते आहे. तो नवीन ठेक्याच्या बाबतीत इथं जे लोकांनी पॉईंट ठेवले आहे ते सगळे पॉईंट त्या नवीन ठेक्यामध्ये गेले पाहिजे. दुसरं काय झालं की हे नवीन ठेका जेव्हा बॉडी येणार होती तर नवीन ठेका इतक्या लवकर करण्याची आवश्यकता नव्हती. 1-2 महिने थांबले असते तर या बॉडीच्या मतानं हे जनरल बॉडीच्या हिशोबानं झालं असतं. मग मॅडम अभी आप आयुक्त मॅडम अभी आप थे नहीं. माझा एक महत्त्वाचा विषय होते की जे मागील 4 वर्षात, कारण कारवाई तुम्हालाच करावं लागेल, मागील 4 वर्षात या शहरात जे साफसफाईचा धिंगाणा झाला, ठेकेदारांनी कामच नाही केलं आहे, त्याच्यात ॲग्रीमेंटही चुकीचा होता. त्याच्यावर मी महापौर साहेबांना सांगितलं की तुम्ही काय कारवाई करणार आहे. आम्हाला या 4 वर्षात जे मागील पूर्ण शहराचा धिंगाणा झाला त्याच्यावर महापौर साहेबाकडूनही आणि तुमच्याकडूनही म्हणजे कारवाईची अपेक्षा आहे. त्यांचे बिल थांबवता काय करता तो तुमचा विषय आहे, पण जाण्याच्या अगोदर महापौर साहेबांनी म्हटलं आहे मला की मी याच्यावर रुलिंग देणार आहे. दुसरा, आता या कोणार्कच्या बाबतीत आत्ताच मिलिंद भाऊंनी तो विषय मांडला होता. कोणार्कच्या बाबतीतही क्या है मैडम, ये हमारे महानगरपालिका का 60% बजट अपन साफ सफाई पर खर्चा करते. अपन इतने प्रत्येक, आता आपण मधात टॅक्स वाढवला होता, प्रत्येक लोकांवर टॅक्सची सक्ती करतो, हे करतो. महानगरपालिका आमची अमरावती शहर 10-12 वर्षाअगोदर घोषणा झाली होती की स्मार्ट सिटी होणार आहे. ते आम्ही तर पाहूनच आलो की स्मार्ट सिटी होणार आहे. स्मार्ट तर झाली नाही, भकास झाली. हे सिटी अक्षरशः भकास झाली. तुम्ही कोणालाही विचारा ना, म्हणजे लोक म्हणतात की बा हे शहर कचऱ्याचं शहर झालं आहे. म्हणून याच्या मागं प्रशासनची उदासीनता. प्रशासक राजमध्ये काय झालं की ज्याला जसं वाटलं तसं त्यानं महानगरपालिकेला लुटलं. ज्याची जशी इच्छा झाली कि आज यहाँ से लूटो तो यहाँ से लूट लो. उस टाइम सुनवाई किसकी थी नहीं, सब मन में आया वैसा कारोबार चलते रहा. पर ठीक है, अब जो भी हुआ उसके अंदर महापौर साहब से तो रूलिंग लगेंगे ही. रूलिंग अगर ये पिछले 4 साल के इस पर महापौर साहब ने अगर कार्रवाई की रूलिंग नहीं दी तो आगे की भूमिका फिर हम ठहराएंगे क्या करने का है. और दूसरा महत्त्वाचा विषय, आता नहीं धौस का विषय नहीं है साहब, महापौर साहब ये धौस नहीं है, ये जनता की अपेक्षा है. रूलिंग तो देना पड़ेगा ना. आप अगर रूलिंग नहीं दे रहे होंगे तो फिर ये आम सभा काय के लिए बुला है, फिर काय के लिए बुला. मेरे को ये बताओ, अगर ठेकेदारांवर कारवाई करायची नाही आहे मग हे आमसभा कायच्यासाठी बोलवली आहे, फक्त टाइमपाससाठी बोलवली का. म्हणून तुम्हाला त्याच्यावर काही ना काही तो रुलिंग द्यायला लागेल ना. तुम्हाला हे रुलिंग द्यायला लागेल की मागील 4 वर्षात खूप चांगलं काम होतं म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार नाही. ते रुलिंग द्या, ते चालते. मला रुलिंग तो द्यायला लागेल ना, नाही मिलिंद भाऊ. मग आमसभा कायच्यासाठी बोलवली आहे. हे जेवढी सदस्य आज इथं बोमाबोमा आहे, कायच्यासाठी बोमाबोमा आहे. 4 वर्षात या शहराच्या लोकांनी, म्हणून तुम उसको अदरवाइज मत लो हर चीज को कि धौस दे रहे. ये बोलने का टूनिंग है, धौस नहीं दे रहे, अपेक्षा है तुमसे. जब धौस देने का टाइम आता तब हम धौस देते. अभी धौस देने का टाइम थोड़ी है, अभी तो तुम्हारे विनंती करने का टाइम है कि भाई तुमने ऐसा रूलिंग देने को होना. हाँ, धौस दे रहे क्यों बोल रहे. हाँ ना, अरे रूलिंग देना पड़ेगा ना. मेरे को ये बताओ, ये साफ सफाईच्या मुद्द्यावर एक तो तुम्हाला हे रूलिंग द्यायला लागेल की 4 वर्षात खूप चांगलं काम होतं म्हणून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. नाही तर हे रूलिंग द्या, तेही चालते. आम्हाला बिलकुल नाराजी नाही आहे, बिलकुल आम्ही समाधानी राहू. आता नवीन ठेक्याच्या बाबतीत इतकी गावात बोमाबोम आहे. नवीन ठेक्याच्या बाबतीत आता जाधव साहेब तुमच्याकडून तर काही बोलण्यात मजा नाही आहे. तुम्ही मॅडम तुम्ही द्या उत्तर. जाधव साहेब तुम्ही एडे बनून पेढे खाता माहिती आहे का. असं म्हणजे मला काही माहीत नाही. जसं आता मला दया आली तुमच्या, जाऊ दे म्हटलं काय बोलतं. असं आहे, एडे बन के पेढे खाने वाली भी लोक बहुत रहते. मॅडम आता नवीन ठेका आहे. जे 4 वर्षात जे धिंगाणा झाला गावातला, प्रत्येकाले अपेक्षा आहे. त्याच्यात फवारणी होती, ब्लिचिंग पावडर होतं. जे एका ताईंनी म्हटलं की मुंग्याचा पावडर, त्याला ताई आपण ब्लिचिंग पावडर म्हणतो. प्रत्येक ब्लिचिंग पावडर, जाधव जे बोलले की ब्लिचिंग पावडर फक्त जिथं घाण आहे तिथंच टाकणे, तिथं कोणी टाकत नाही. म्हणून ब्लिचिंग पावडर ते नागरिकांना देतात. नागरिक मग जिथं घाण राहते तिथं नागरिक टाकतात, अशी पद्धत आहे. तुम्ही जे जाधव बोलले ना ते चुकीचे बोलले तुम्ही, कारण तुम्ही त्या ठेकेदाराचे लाभार्थी असाल ना.
तुम्ही कसे काय बोलणार आहात त्याच्या विरोधात? म्हणून मॅडम आता या नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये ब्लिचिंग पावडर, फॉगिंग नाही आहे या नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये. मग फवारणी काऊन नाही ठेवली तुम्ही हे सांगा. म्हणजे आता उन्हाळा आला, फॉगिंग तर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. म्हणजे तुम्ही साफसफाई करणार, हा तर फॉगिंग तेच, फवारणी तेच, फॉगिंग ते, तो तुम्ही विषय काढून टाकला. फवारणीचा, स्प्रेइंगचा तुम्ही तो विषय काढून टाकलाय. आता म्हणजे लोक डेंग्यूनं, मच्छरनं मेले पाहिजे, तुम्ही ब्लिचिंग पावडर बंद केला, म्हणजे फवारणीचं काय करणार आहे सांगा. फवारणीसाठी आता सध्या मनपाकडे 2 फॉगिंग मशीन्स उपलब्ध आहेत. मनपाच्या वतीनं फॉगिंगचं काम करण्यात येणार. मॅडम मला एक सांगा, प्रत्येक प्रभागात पहिले हे होते आतापर्यंत, या ठेक्यामध्येही होते, या ठेकेदारानं केलं नाही, विषय दुसरा आहे. जोपर्यंत आम्ही नगरसेवक होतो तोपर्यंत फॉगिंग चालू होता. मागील 4 वर्षापासून, म्हणजे फॉगिंग म्हणतो मी, फवारणी. पण या नवीन ठेक्यामध्ये मग मच्छराचं काय व्यवस्था करणार आहे तुम्ही? जे शहरात मच्छर जे वाढणार आहे त्याच्यावर काय व्यवस्था करणार आहे? म्हणजे अमरावती शहराच्या लोकांनी टॅक्स कायच्यासाठी भरायचं? म्हणजे आम्ही यात एकदम एअर कूल्ड सभागृहामध्ये बसायचं, तुम्ही सगळ्यांनी AC मध्ये बसायचं, सगळ्यांनी AC गाड्यामध्ये फिरायचं, त्याच्यासाठी पैसे भरायचे काय टॅक्स? म्हणजे तुम्ही साफसफाईचा, हे मच्छर साफसफाई येत नाही काय? येते ना? मग एवढा मोठा विषय तुम्ही कसा काय सोडला? कोण आहे हा ठेका फायनल करणार आहे? कोण होते? त्यांना एवढं समजलं नाही काय की याच्यात फवारणी टाकणं आवश्यक आहे? हां, डेंगू ठीक आहे, डेंगू कायच्यामुळे होतो तो दुसरा विषय आहे. पण ते डेंगूचे मच्छर, डेंगू आहे, बाकीचे किडे किटुकले खूप असतात ना. मग तो एवढा मोठा विषय कसा काय सोडून दिला? मग आजची आमसभा कायच्यासाठी बोलवली? फॉगिंगच नाही आहे म्हणता तुम्ही. मग हे आमसभा कायच्यासाठी बोलवली? मग कायची साफसफाई करणार आहे तुम्ही? हो ना, नाही, सर्व्हिस गल्ली आहे ना साफसफाईमध्ये तुमच्या? सर्व्हिस गल्लींची स्वच्छता ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. त्याचबरोबर थोडंसं मला पूर्वीच्या विषयासंदर्भात सांगावंसं वाटेल की SWMच्या रूल्सनुसार घनकचरा व्यवस्थापन हा मुख्य मुद्दा आहे. फॉगिंग वगैरे जो मुद्दा आहे हा मनपा स्तरावरती आपण करणार आहोत. अरे मॅडम, मी तेच सांगून आलो की मनपा स्तरावर करणार आहे ना. अरे फवारणीचं तुम्ही आतापर्यंत फायनल का नाही केलं? उद्या 1 मार्च आहे, इतके मच्छर आहे पूर्ण शहरात, तुम्ही कोणालाही विचारा. हा इतका महत्त्वाचा विषय आहे ना, कसा काय सोडला तुम्ही? म्हणून मी तुम्हाला आत्ताच बोललो की हा टेंडर तुम्ही जनरल बॉडी आल्यानंतर फायनल केला असता तर हे सगळे विषय त्याच्यात घेतले असते, सगळे विषय घेतले असते. सगळे इथं बसलेले सगळे सिनियर, सगळ्यांना माहीत आहे सगळे विषय. पण त्याच्यात फवारणी घेतली असती, ब्लिचिंग पावडर घेतला. या ठेक्यामध्ये ब्लिचिंग पावडरही नाही आहे. ते त्यांचंच काम आहे, ब्लिचिंग पावडरचं काम त्यांचंच आहे. ब्लिचिंग पावडर नाही आहे या ठेक्यामध्ये, ब्लिचिंग पावडरही नाही आहे, फवारणी नाही आहे. अच्छा, सार्वजनिक शौचालय साफ करणं तेही नाही आहे. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ही मनपा कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येते आहे. काय? अरे मला आता सांगा, मनपा कर्मचारी किती येतात आणि किती लोक त्याच्यात ॲडजस्टमेंट करतात? आपलेच अधिकारी ॲडजस्टमेंट करतात सगळे. मी काय म्हणतो, हे बा, बाकी सगळ्या याच्यात मागच्या काळात 4 वर्षात जिओ टॅगिंगमध्ये पैसे खाल्ले, सगळ्या याच्यात पैसे खा सवय सुटणार नाही. पण हे साफसफाई, अरे लोकांच्या आरोग्याशी जुळलेला विषय आहे. हे 10 लाख जनता टॅक्स भरते, त्यांना एक सुविधा तर द्या. एक सुविधा, साफसफाईची थेट सुविधा देत नाही. म्हणून त्यावेळेस मी जाधव तुमच्यावर रागवलो. तुम्ही असे उत्तर देऊन राहिले तर उडवाउडवीचे. म्हणजे तुम्हाला वाटलं की टाइमपासची आमसभा काय होणार आहे? अब हम तो आपसे रूलिंग की अपेक्षा रखेंगे. आप अगर रूलिंग नहीं देंगे तो फिर अपन आप भी है, हम भी है, सभी हैं. तर नवीन ठेक्याच्या बाबतीत आता मग या फवारणीचं, ब्लिचिंगचं, स्वच्छालयाचं याची काय लाईन लावली आहे तुम्ही? आत्ताच सांगितल्याप्रमाणे शौचालयाच्या स्वच्छतेसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. बरं. आणि फवारणी? त्यासाठी मनपा स्तरावरती 2 फॉगिंग मशीन्स उपलब्ध झाले. मॅडम, 10 लाख लोकसंख्या आहे, 10 लाख. बडनेरापासून तो लालखाडीपर्यंत गाव आहे, राडगाव, नवसारी, आणि 2 फॉगिंग मशीन. नवसारीला आज केली तर 6 महिन्यानंतर बडनेराला पोचवतो, 6 महिन्यानंतर. मागच्या वेळेस तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला सगळ्यांना
या शहराची किती जाणं याच्यावर अंदाज लावतो. डॉक्टर जाधव तुम्ही होते, आपल्या इथं डेंग्यूची साथ आली होती माहीत आहे, किती लोक मेले होते त्यावेळेस अमरावती शहरात. म्हणजे तुम्ही त्याची वाट पाहून राहिले काय? अजून लोक मेले पाहिजे त्याची वाट पाहून राहिले आहेत. मॅडम ह्या पे इथं तुम्ही येण्याच्या अगोदर मला वाटतं पण हेमंत पवार होते की डोंगरे होते माहीत नाही, डेंग्यूची अमरावतीमध्ये मिलिंद भाऊ केवढी मोठी साथ आली होती डेंग्यूची. एका दवाखान्यावाल्यांनी, हां हेमंत पवार होते, एक दवाखाने वाले ने मैडम 5-5, 6-6 लाख रुपए एक पेशेंट से लिए थे. वो आर्थिक भी टूटा, शारीरिक भी टूटा. ये फवारनी का विषय छोटा नहीं है, साफ सफाई का विषय भी छोटा नहीं है. इतना हम चिल्ला चोट करने कोई शौक नहीं है. 25 साल हो गए हमको यहाँ पे. आमचा हा विषय एवढा गंभीर आहे, प्रत्येक माणसाच्या आरोग्याशी जुळलेला विषय आहे. तुम्ही आज प्रतिदिन पहा आणि मतदार पहा, रोज पण आपले सगळे अधिकारी निगरगट्ट झाले आहे. माहीत आहे त्यांना, पेपरवाले छापतात, काय करणार आहे, छापत बसत. पब्लिक ही तशी झाली आहे. कोणी आंदोलन करते 2 दिवस जिंदाबाद मुर्दाबाद करते, घरी जाऊन झोपून जाते. आपल्यावर कारवाई तर होणार नाही हे माहीत आहे सगळे. अपने को सब ऊपर से आशीर्वाद आहे, अपने पे कोई कारवाई नहीं होने वाली है. पण या विषयात आता आम्ही निवडून आलेलो आहोत. आता याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं सगळ्यांचा हिशोब करू. पण या दुसऱ्या नवीन ठेक्यामध्ये, नवीन ठेक्याची तुम्ही आत्ताच बोलले की सगळ्यांना लेखी स्वरूपात देणार आहे. त्याच्यासोबत आम्हाला फवारणीचं काय करणार आहे, त्याच्यासोबत ब्लिचिंग पावडरचाही उल्लेख करा त्याच्यात. कारण मला जे माहिती मिळाली आहे, ठेकेदार म्हणते की ब्लिचिंग पावडर हमारे तरफ नाही आहे. हां, तर म्हणून ह्या सगळ्या विषयाचा तुम्ही करा. दुसरं, महापौर साहेब आता जेव्हा आमसभा संपण्याच्या अगोदर आयुक्त मॅडम त्यांचं निवेदन करतील, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा रुलिंग देसाल तो रुलिंग देताना टाईम बाउंड रुलिंग द्या अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला काही हे बोलू शकत नाही, पण आमची अपेक्षा तुमच्याकडून हे आहे की तुम्ही रुलिंग असं द्या की सगळे ठेकेदार, सगळे अधिकारी लाईनीवर आले पाहिजे. या शहराची जी अपेक्षा आहे, आपण स्मार्ट सिटीच्या नावानं या शहराची घोषणा केली होती 10-12 वर्षा अगोदर. 2017मध्ये स्मार्ट सिटी तर झाली नाही, भकास सिटी झाली आहे. पण आता त्याला कमीत कमी स्वच्छतेमध्ये काहीतरी त्यांना, त्या अमरावती शहराच्या लोकांना कुठंतरी दिलासा भेटला पाहिजे ही अपेक्षा आहे. बंडू हिवसे.